हिंगोलीच्या बुबुळ पिपरी गावातील जल जीवन मिशन योजनेचं रखडलेलं काम, यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक गावासाठी जल जीवन मिशन योजना ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे। याच योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सेनगाव तालुक्यातील बुबुळ पिपरी गावासाठी सुमारे 1,39,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। बुबुळ पिपरी गावात जलजीवन मिशन योजनेचे काम रखडले आहे। यामध्ये गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट अवस्थेत, तसेच अनेक वार्ड गल्लीत नळ जोडणीचे काम अपूर्ण आहे। तर ज्या भागात नळ जोडणी झाली तेथील सर्व नळ मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे। उन्हाळा सुरू झाला तरी गावात जलजीवन मिशन योजनेचं पाणी आले नाही। यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। यामुळे बुबुळ पिपरी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी बांगर आणि गावातील महिलांनी केली आहे। हिंगोलीच्या बुबुळ पिपरी गावातील जलजीवन मिशन योजनेचं रखडलेलं काम, यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक गावासाठी जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे। याच योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आम्ही मागच्या 2 महिन्यापासून याचा पूर्ण पाठपुरावा करत आहे आणि गावामध्ये प्रत्येक घराला पाणी कसे मिळेल, जे प्रधानमंत्र्यांची योजना होती आपली जलजीवनचा जो नारा होता, हर घर जल हर घर नळ चा जो काही मिशन आहे, हे मिशन आतापर्यंत केंद्र शासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याचं किंवा कर्मचाऱ्याचं याकडे लक्ष नाही। जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वारंवार भेटून, मुख्याधिकारी कार्यकारी साहेबांना भेटून पण आतापर्यंत जवळपास 20 दिवस झाले आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याची कोणती चौकशी किंवा काहीच केलेलं नाही। आणि जे काही इंजिनियर असतील, काही गुत्तेदाराचे काही लोक आहेत, हे बोलतात किंवा तुम्हाला जे होईल ते करा, तुमच्याकडून काय करायचं ते करा, कुठं पण जा, उपोषण केलं तरी काय होणार नाही। त्यामुळे आता आम्ही सध्या उद्या येणाऱ्या मंगळवारी पूर्ण आपण जे काही लोक गावातले ज्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांना घेऊन सीओ साहेबांना घेरा घेऊन एक त्यांच्याकडून एक पूर्ण अहवाल चौकशी कधी होईल, ते जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक गावासाठी जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे। याच योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सेनगाव तालुक्यातील बुबुळ पिपरी गावासाठी सुमारे 1,39,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। बुबुळ पिपरी गावात जलजीवन मिशन योजनेचे काम रखडले आहे। यामध्ये गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट अवस्थेत, तसेच अनेक वार्ड गल्लीत नळ जोडणीचे काम अपूर्ण आहे। केले साहेब, आमची मागणी काहीच केलं नाही। आम्ही अगले 5 वर्षापर्यंत तुम्हाला मतदान देतो बाबा, तुम्हाला जन्मजन्मी पाणी देतो, योजनेचं पाणी दिले नाही आम्हाला। आता काढून घेतले पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला पियाला 20 दिवस झाले नाही आता पाणी। यामुळे बुबुळ पिपरी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी बांगर आणि जन्मजन्मी आम्हाला नळ द्या, दुसरं काही देऊ नका, पण नळ द्या। गावातील जलजीवन पाणी नाही आम्हाला, लय परेशान आहे आमचं। लेकर बाळ कुणकडे जावं, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी वापरायला नाही का, पियाला नाही पाणी। जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी येथील स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक गावासाठी जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे। याच योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सेनगाव तालुक्यातील बुबुळ पिपरी गावासाठी सुमारे 1,39,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। बुबुळ पिपरी गावात जलजीवन मिशन योजनेचे काम रखडले आहे। यामध्ये गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट अवस्थेत, तसेच अनेक वार्ड गल्लीत नळ जोडणीचे काम अपूर्ण आहे। तर ज्या भागात नळ जोडणी झाली तेथील सर्व नळ मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे। उन्हाळा सुरू झाला तरी गावात जलजीवन मिशन योजनेचं पाणी आले नाही। यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। यामुळे बुबुळ पिपरी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी बांगर आणि गावातील महिलांनी केली आहे। हिंगोलीच्या बुबुळ पिपरी गावातील जलजीवन मिशन योजनेचं रखडलेलं काम, यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक गावासाठी जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे।
याच योजनेच्या पाणी कामाची कुठून भरता मग चौकशी तुम्ही? पाणी करण्याची इकडे मागणी गावामध्ये करण्यात जायला आली लागते, आहे. इकडे तिकडे हिंडायला लागते सेनगाव तेव्हा पाणी तालुक्यातील भरावं. गुबुळ पिपरी गावासाठी सुमारे 1,39 शासनाकडे काय लाखांचा मागणी निधी आहे तुमची? मंजूर करण्यात आला शासनाकडे फक्त आहे. आमची एवढीच मागणी आहे की गुबुळ पिपरी गरीबाला गावात पाणी द्या जलजीवन फक्त. मिशन दुसरं योजनेचे काहीच काम नाही. रखडले आहे. यामध्ये गाव